गावाकडे किती पाय पळत तिथं. हा बघा आहे सोलापूर हायवे आणि ह्या साईडला पूर्ण आहे केळीची शेती. बरं खूप साऱ्या केळीची शेती आहेत इकडे, भरपूर केळीची शेती, ऊस. हे बघा आणि आम्ही कुठे चाललो आहेत ना, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललेलो आहेत. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, खूप छान आहे आज व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ बघा न स्किप करता. जे चॅनेलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. मी कुठे चाललोय नक्की नंतर पूर्ण व्हिडिओ बघा. ते झाड बरोबर. ऊन झालंय ना आता खूप. माऊ सगळ्या देवाची पूजा करते. माऊला सगळं माहिती त्याच्यामुळे. तुझ्यासोबत कॅमेरा
बघा तर आज आम्ही आलेलो आहेत करमळ्याला कमला देवीचं दर्शन करायला आणि एवढं सुंदर वाटत आहे. आज आहे पौर्णिमा, खूप सुंदर वातावरण आहे, आबळ पण आलेलं आहे, जास्त ऊन पण नाही आहे. आज खूप छान दर्शन वगैरे झालं, लवकर आलो होतो तर आम्ही. वा वा वा, दाजीचं बघा काही खाणं चाललेलं आहे, मस्त दाजींना लागलेली आहे भूक. दादा पण खात आहे, सम्राट पण खात आहे. हे बघा महादेवाची पिंड वगैरे किती सुंदर आहे इथं. आमच्या ताईचं चाललेलं आहे दर्शन घेणं. आम्ही आलोय आत्ताच पाया पडून, ऊन असल्यामुळं जास्त ऊन नाही, आबळ आले आज तरी पण. हां मग आता त्यांना भूक लागली तर खाणारच ना, खाऊ द्या आता. सकाळी नाश्ता करून निघलेले आहेत ना सगळेजण, त्याच्यामुळं. आहे का याचं वरती जायला उघडं आहे का नाही? बंद आहे आतमधनं. ओके नो प्रॉब्लेम. कोणाला घरी जायचं म्हणता काय मग त्यांच्या? होय जायचंय काय? ताई कुठे गेली आता? कोण आहे तुमची तर? दाजीच्या बहिणीची मुलगी. हां दाजीच्या बहिणीची मुलगी. दाजी म्हणतात चला आता त्यांच्या घरी जेवण करायला जाऊया, बघूया आता काय होतंय. ती अजून काय फिक्स वगैरे नाही. जायचं फोन तर करून बघा अगोदर, फोन उचलला तर. ताई कुठं गायब झाली? आली का? आले आमच्या ताई. दर्शन घेऊ. खूप सुंदर वाटते, आजचा दिवस पण खूप छान होता, दर्शन पण खूप छान झालंय. आता आम्ही कुठे चाललेलो आहेत बघा, तुम्हाला दाखवतोय. आता देवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. हे बघा इथे काय, आम्ही विहिरीकडे चाललो आहे. आता आम्ही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत, फोटो वगैरे काढलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहेत वरती. खरंच एवढी छान विहीर आहे नाही, खरंच मला तर खूपच आवडली आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर बांधकाम याचं एवढं छान केलेलं आहे ना. खरंच पायऱ्या वगैरे पण एकदम मस्त, खूप सुंदर वाटतंय. आता आम्ही चाललेलो आहेत वरती, कारण की पोरं लागलेले आहेत मस्ती करायला. आनंदीची बघा कशी मस्ती चालली आहे. तिला खूप राग येतो, तिच्यासारखं मनासारखं झालं तर बरं, नाही तर तडतड तडतड आहे बघा. चला चल बाळा उठ, आनंदी चल. गरम ऊन खूप पडलंय ना, खूप आहे ऊन. ऊन खूप झालंय. हे बघा सैराट पिक्चर मधलं झाड कसं झालेलं आहे, पूर्ण वाळून गेले बाबा. निशाणी म्हणून ठेवलंय फक्त, वाटतं हे खूप सुंदर वाटतंय. झाड बघा किती सुकून गेले बिचार. मस्त आता चिकन आणलेलं आहे, चिकन चाललंय मस्त, भाकर चाललीये, चिकन भाकर मस्त. आता आम्ही खाणार आणि मग गावाकडे मस्त चुलीवरचं भाकर चिकन चाललंय. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा जेवण करायला. हे बघा आता आम्ही कुठं आलेलो आहोत, इकडं आलेलो आहेत. आणि इकडं आल्याच्या नंतर पाहुणे म्हणले की इकडं 7 विहिरी आहेत. विहिरी 7 कशा असू शकतात बघा. हे काहीतरी एकदम वेगळे आणि खूपच डेंजर विहीर दिसत आहे. चला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते. मला तर जायला समोर दाजी खूप मोठी, मला तर लय भीती वाटायली बाबा यायची. अवघड खेळ झाला आता. थांबा 1 मिनिट, रात्रभर झोप येणार नाही बाबू. पण एकच दिसते ही. हे बघा याला बोलतात, इकडचे राहणारे तर असे म्हणतात की ह्या विहिरीमध्ये 7 विहिरी आहेत. आणि या विहिरीचा आकार बघा किती मोठा आहे. दाजी तरी किती अंदाजे असू शकते हो ही? 500-600 फूट अंदाज. मला नाही कळत 500-600 फूट, पण बघा आकार तर एवढा मोठा दिसत आहे ना याचा. खरंच खूप डेंजर दिसते. दाजी इकडे एकटं येण्याचं कामच नाही, माणूस भिवूनच पळून जाणार. ही अशी एरवी म्हणजे उन्हाळ्यात त्याच्यात एवढं पाणी दिसतंय,
तर पावसाळ्यामध्ये किती पाणी असेल ह्याच्यामध्ये. दादा चल, ए असू द्या, चला चला चला, असू दे, नको ते कासव नको काहीच नको, ते लय डेंजर दिसतंय. चल त्यांना घे, चल चला 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 पाठी चला, नका लांबून बघितलं बस झालं. हे बघा किती डेंजर दिसतंय, थांबू पण नाही वाटत आहे जास्त वेळ, त्याच्यामुळे आम्ही थांबलो पण नाहीये, कारण की खूप दिसत आहे ते डेंजर आणि ते नाही बघण्यासारखं, म्हणजे बघावं नाहीये वाटत आहे. तरी पण आम्ही बघितलं, कारण की आम्ही इथं आलेलो, आमचे पाहुणे राहतात करमाळ्यामध्ये. मस्त जेवण वगैरे केलं, जेवण ते झाल्याच्या नंतर बोलल्या की इथं विहीर आहे, आलात तर बघून जा. त्याच्यामुळं मग आता आम्ही बघितली, इथं बाजूलाच अग्निशामक पण आहे. म्हटलं जास्त कालवा नको करायला. वातावरण पण बघा किती छान आहे इकडचं, किती सुंदर वाटते. ह्या टायमिंगला खूप सुंदर दिसतं. इथे पण एक विहीर आहे बाजूला, त्याच्यात पण पूर्ण पाणी आहे. हे बघा पूर्ण काय बोलतात ते बांबूचे वगैरे हे झाड आहेत. हे बघा किती सुंदर दिसते, वातावरण खूप सुंदर दिसतंय. हे आतमध्ये कशाचा रोड जातो, जंगलामध्ये रोड जातोय वाटतं, खूप मस्त दिसतंय. चला आता आम्ही निघतोय घरी. आता निघालो घरी, खूप लेट झाला, आता 5-5:30 वाजलेत. मस्त जेवण वगैरे झालंय, आता काही टेन्शन नाही, आता डायरेक्टली घरी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.